खेळ राहिला अशा देखील कमेंट त्यांची पाहायला मिळाले. ज्या टी शर्ट तुम्हाला मिळाल्यात मॅन ऑफ द मॅचच्या त्या टी शर्ट परिधान करून तुम्हाला मैदानामध्ये नेक्स्ट मॅचमध्ये उतरणं गरजेचं राहील. जर परिधान केलेलं नसेल तर मग त्याला आपण 3 धावांची पेनल्टी देणार आहोत. सो या अनुषंगाने ज्या खेळाडूने टी शर्ट परिधान करणं गरजेचं राहील. यस वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. बाबा ग्रुप 9797 आयोजित बाबा चषकाचा हा थरार आपल्याला या दुसऱ्या रशनीमध्ये देखील पाहायला भेटतो. आणि सध्या तरी आपण पाहत आहोत एक महत्त्वपूर्ण लढत जिथे दोन तुल्यबल संघ आपल्याला एकमेकांसोबत ती लढत देत असताना पाहायला भेटतील. जिथे सामन्याला केली जाईल सुरुवात. पहिल्या राऊंडचा हा अंतिम मॅच आहे जिथे आपण आई गावदेवी वांद्रे टीमला पाहणार आहोत आणि विपक्षामध्ये आई गावदेवी गोंदाडे टीमला पाहणार आहोत. प्रसाना देऊयात ग्रीन सिग्नल. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत दोन्ही टीमला. पुन्हा एकदा पाहुण्यावरांचंही स्वागत आहे. मोठ्या संख्येनं प्रेक्षकांची गर्दीही वाढत चालली आहे. अशाही परिस्थितीमध्ये आपण पाहत आहोत साथ देत आहेत प्रत्येक प्रेक्षकाच्या प्रत्येक खेळाडूला. पहिला चेंडू वेगवान करण्याचा प्रयत्न परंतु तितकंसं नियंत्रण या चेंडूवरती राहिलेलं दिसत नाहीत. पंचांनी कळवला वाईट बॉल. लेग सोडून आलाय. वेग भन्नाट आहे गोलंदाजाकडे परंतु त्याच गोलंदाजीमध्ये जर नियंत्रण राहिलं तर तो वेगाचा फायदा गोलंदाजाला या मॅचमध्ये होऊ शकतोय. जिथे कल्पेश बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला भेटतोय. जय आणि निखिलची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळते आई गावदेवी वांद्रे टीमकडनं. ओ सुनिक चांगला चेंडू. याही वेळेस आपण पाहत आहोत आता लेंथ लाईन चांगले आहे म्हणून तुम्ही उल्लेख केला होता. जर दिशेवरती नियंत्रण राहिलं अचूक लेंथ अँड लाईनवरती नियंत्रण राहिलं तर मग तो वेगाचा फायदा गोलंदाजाला मिळू शकतो. आणि वेगानं सध्या फलंदाजाला बीट केलाय. जिथे स्ट्राईक रेंजला जय आपण पाहत आहोत. जय पाटील आपल्याला स्ट्राईक रेंजला पाहायला भेटतोय. सुरुवात करावी लागेल इनिंगची जिथे एक्साची मदत जरूर मिळाली आहे परंतु बॅटनेही धावा काढावा लागणार आहेत. पिच होता फक्त उंच यावेळेस गेलाय. कॅचचा कॉल आहे. डाऊन द बॉल फिल्डर जजमेंट चांगला आहे. गुड कॅच. पहिला झटका. एकला एक विकेट सध्या तरी सस्त्यामध्ये बाद झालाय तो जय. आणि आता नवीन खेळाडू गणेश आपल्याला पाहायला भेटतोय. हात खोलण्याची संधी शोधण्याचा तो प्रयत्न होता परंतु जिथे शॉट कव्हरला जर आपण पाहायला गेलं तर तो फिल्डर होता आणि बरोबर आपण पाहत आहोत इतका वेळ त्याच्याकडे होता की सहजरित्या तो मिड ऑफला आला नाही. त्यानं खूप चांगला झेल पकडला कारण बॉल भरपूर वेळ हवेमध्ये राहिलाय. अशा परिस्थितीमध्ये आलेली पहिली विकेट. एकला एक झटका दिला आणि आता नवीन खेळाडू जिथे गणेश आपल्याला पाहायला भेटेल. कल्पेशा खात्यामध्ये विकेट. आई गावदेवी वांद्रे टीमला ती सुरुवात करणं गरजेचे असेल जिथे 4 ओव्हर मॅच आहे. बाहेरची लिडिंग एज आणि याही वेळेस झटका क्रमांक 2 शैलेश झावसा पुन्हा नारा. लगातारची दुसरी विकेट. आतिश पाटील मैदानाच्या आतमध्ये आता पाटील बंधू पाहायला भेटतील जिथे
विकेट महत्त्वाचे राहिलेले आहेत, कारण आता 2 विकेट गेल्यात कल्पेश खात्यामध्ये. या दोन्ही विकेट आपल्याला पाहायला भेटल्यात. खूप चांगली साथ देत आहेत सगळेच खेळाडू आणि हे करावंच लागतं. गोलंदाजाला जेव्हा तुम्हाला कॉन्फिडन्स जायचा असतो तेव्हा ती फिल्डिंग होणं गरजेचे आहे. आणि सध्या तरी आपण पाहत आहोत दोन्ही ज्या अपॉर्च्युनिटी मिळाल्यात त्या ग्रॅब केल्यात आणि त्यामुळे तो फायदा होतो टीमला. जिथे 1ला आता 2 विकेट. पहिलाच ओव्हरचा वाजवी खेळ चालू आहे आणि पहिल्याच ओव्हरला धक्क्यावरती धक्का, डबल धक्का दिलाय ऑन हॅट्रिक बॉल. वेगवान आणि यावेळेस देखील पायचीची अपील स्वीकारली आहे. तिसऱ्या बॉलला तिसरी विकेट. पुन्हा एकदा अतिश देखील शून्यावरती बाद. तरी साजरी होत असताना आपल्याला पाहायला भेटते आणि आता नवीन खेळाडू सूरज पाहायला भेटेल. या यॉर्करनं पुन्हा एकदा ती आठवण होते लसित मलिंगा यांची आणि त्यांच्याही नावावरती आपण पाहिलंय ओडीआय क्रिकेटमध्ये सगळ्यात महत्त्वाचा तो रेकॉर्ड त्याच्या नावावरती राहिलाय. जिथे आपण पाहत आहोत 3 बॉलरचे 3 विकेट आले ते सध्या तरी आपल्या स्क्रीनवरती दाखवले जात आहेत. सावली क्रिएशनच्या माध्यमातून पहा ती पहिली आणि यानंतर ही दुसरी विकेट आणि त्यानंतर आपण तिसरी जर विकेट पाहायला गेलं तर बरोबर तो यॉर्कर होता आणि बरोबर पहा मिडल स्ट्रीकवरती आदळलाय सापडलाय आणि त्यामुळे ती विकेट आली. आणि तो उल्लेख आम्ही लसित मलिंगा यांचा करत होतो. ओडीआय मध्ये 3 विकेट हॅट्रिक त्याच्या नावावरती राहिलेल्या आहेत आणि त्या यॉर्करनं त्यांची ती आठवण झालेली आहे पुन्हा एकदा. हो, डबल विकेट हॅट्रिकची संधी थोडस कमावण्याचा तो प्रयत्न गोलंदाज कल्पेशचा होता, परंतु यावेळेस आपण पाहत होतो डॉट बॉल येईल. पहिलं षटक आतापर्यंत यशस्वी राहिलंय. खूपच चांगली कामगिरी होत असताना गोलंदाज कल्पेशकडनं वेग त्याची ओळख आहे आणि सध्या तरी वेगावरती स्वार होऊन सगळेच चेंडू हाताळलेत. राहिला आता अंतिम बॉल जिथे धाव फलक एकच धाव. 1 वरती 3 विकेट आहेत. बॅटिंग करतायत आई गावदेवी वांद्रे टीम. साथ देणं गरजेचे असेल. निखिल भरपूर वेळ नॉन स्ट्राईक एडलाच राहिलाय. दुसऱ्या बाजूला 3 विकेट गेल्यात. हो, स्विंग शीट करण्याचा प्रयत्न. यू मिस आय विल डेफिनेटली हिट सांगणारा हा बॉल. टो क्रॉसिंग यॉर्कर. अजून एक परफेक्ट फर्निचर डिस्ट्रॉय. खेळ थोडासा अवघड वाटायला लागला आहे आई गावदेवी वांद्रे टीमसाठी. 1ला 4 विकेट गेल्या. तशा परिस्थितीमध्ये थोडासा वेळ घ्यावा लागेल विकेटवरती, कारण 4 ओव्हर मॅच आहे. यावेळेस खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच, सिक्सर.
हो, तो उल्लेख मी केला होता की निखिल भरपूर वेळ नॉन स्ट्राईक एंडला आहे. सगळं काही त्यानं पाहिलं होतं. परिस्थिती बिकट आहे, परंतु अशाही परिस्थितीमधून तिखटपणे उभं राहावं लागेल. आणि सध्या तरी निखिलच्या बॅटमधून आलेला हा तडाखा आपल्याला पाहायला भेटलाय. पहिला धमाका झाला त्याच्या बॅटमधनं. धावफलक आता 7 अंकावरती आणि ही 7 आता जितेशलाही द्यावं लागेल. जितेश आणि निखिल ही जोडी पाहत आहोत. ओपपिश होता यावेळेस आपण पाहत आहोत. ऑफस्ट्रिक थोडंसं सोडून राहिला. हा बॉल वेगवान हाताळला होता, तिथेही कनेक्शन राहिलेलं नाहीत. डॉट बॉल येतोय. 7 धावा धावफलकावरती, 7 वरती 4 विकेट अशी परिस्थिती आहे सध्या तरी आई गावदेवी वांद्रे टीमची. चांगली कामगिरी आतापर्यंत आपण पाहतो दोन्ही गोलंदाजांकडनं राहिले आहे. हा फुलटॉस होता, क्रॉस बॅटनं मारलाय, कॅचिंगचा कॉल आहे. डीप मध्ये फिल्डर कल्पेशनं चांगला झेल पकडलाय. झटका क्रमांक 5, 7ला 5वी विकेट. आतमध्ये येतोय जिथे 7व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी आलाय. 7ला 5 विकेट गेल्यात मैदानाच्या आतमध्ये. दोन्हीही खेळाडू सध्या तरी विकेट टेकर राहिलेत आणि हा झेल खूपच महत्वाचा जिथे कल्पेशनं पकडलाय. लॉग ऑन क्षेत्रामध्ये तो आहे आणि खूप चांगलं जजमेंट राहिलंय. यस, सन्माननीय सोरगावचे उद्योजक निलेशजी भुते यांच्या वतीने स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि जो संघ खेळतोय आई गावदेवी वांद्रे संघ, त्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा त्या निलेश भुते यांच्या वतीने आल्या, त्यांचं देखील आपण करूया. विशेष आभार व्यक्त. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा तो यॉर्कर्सचाही प्रयत्न राहिलाय, सन्मान देण्यास भाग पाडलाय. आणि आता सध्या तरी आपण पाहत आहोत याच लाईनवरती, याच लेंथवरती भरोसा दाखवलाय दोन्ही गोलंदाजानं. आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर टो क्रॉसिंग यॉर्कर या इनिंगचा आपण पाहायला गेलं तर हा 4था बॉल होता, जिथे पहिल्या ओव्हरला 3 यॉर्कर आपल्याला पाहायला भेटले. याही वेळेस पुन्हा एकदा जडमध्येच करण्याचा प्रयत्न होता, स्ट्रिकवरती टाकण्याचा प्रयत्न, हलक्या हातानं खेळाय तो फटका आणि आता इथे विकेट धोक्यामध्ये. रनआउटची संधी, 6वा झटका, फलंदाज बाद. चुकलेलं होतं, कॉलिंगचा अभाव तो सध्या तरी जाणवला आणि इथे आपण पाहत आहोत 9ला 6वी विकेट आली आहे. नवीन खेळाडू विके आपल्याला पाहायला भेटतोय जिथे 9ला 6 विकेट. परिस्थिती खूपच बिकट आहे आई गावदेवी वांद्रे टीमची. 2 ओव्हरचा खेळ आणि 2 ओव्हरच्या खेळानंतर फक्त 9 धावा झाल्यात. मॅच मध्ये विकेट मॅटर करतायत, कारण जेव्हा जेव्हा आपण पाहिलंय एखादा चांगला स्टार्ट विदाऊट विकेटनं जर मिळाला तर मग टार्गेट खूप मोठं सेट होत असताना आपण नेहमीच पाहिलंय. परंतु जेव्हा डाव डगमळीत असतो, जेव्हा विकेटवरती विकेट येत असतात तेव्हा तो दबाव असतो आणि त्या दबावामध्ये खेळते पूर्ण टीम वांद्रे. यावेळेस पाहूयात पंचांनी कळवला हा व्हाईट बॉल जास्तचा बाहेर राहिलाय, त्यामुळे पंचांनी कळवला हा व्हाईट बॉल. एक्साची मदत आउटसाइड द ऑफ स्टंप, यस इट इज वाईट. एक्साची मदत आणि आता धाव फलक फायनली डबल डिजिटला 10 ऑन बोर्ड. हा फुल टॉस होता. यावेळेस देखील मनगट वळवली होती, परंतु ते प्रॉपर कनेक्शन परफेक्ट मिडल ऑफ द बॅटवरती बॉल घेता आलेला नाहीत. अन्यथा जर प्रॉपर कनेक्शन राहिलं असतं तर इथे षटकार येणं गरजेचा होता. एक सिंगल तोपर्यंत या चेंडूवरती मिळेल. महत्वाच्या त्या सूचना फलंदाजांसाठी असतील. रिव्ह्यू जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तो वेळामध्येच घ्या. खेळाडू कक्षामधनं जर तिकडनं आवाज आला तर मग तो स्वीकारला जाणार नाहीत. आणि गेल्या मॅचमध्ये आपण पाहिलंय हे चित्र ते होतं. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा होतोय. थोडंसं बचात्मक आता गोलंदाजी करण्याचा तो प्रयत्न राहिलाय. ऑलरेडी 6 विकेट गेल्यात. निडरपणे ती गोलंदाजी आता या अक्षयकडनं दिसलेले नाहीत. थोडंसं बचात्मक म्हणजे बॅटिंग
जो फलंदाज करतोय जिथे दक्ष त्याच्या रीच पासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न यामुळे स्टिकवरती टाकायचा होता. वेगवान बॉल तिथेही टायमिंग साधता आलेला नाहीत. लेग बाईचा इशारा येतोय. की सिंगल या चेंडूवरती मिळते. सिंगलच्या मदतीने धाव फलक पुढे सरसावेल. 13 ड्रॉ आपण इथे करत आहोत. कोणत्या संघाला? केदारनाथ 11 नेवरे बी संघाला बाय मिळाली आहे. पहिला सामना आपण इथे अनाऊन्स करत आहोत. जांभिवली आणि विपक्षामध्ये संघ खेळतोय आई गावदेवी स्पोर्ट्स बासे. हा पहिला सामना असेल. दुसरा सामना खांबाळे विपक्षामध्ये आणि विजय संघाचा दुसरा सामना असेल. आणि तिसरा सामना असेल बाबा स्पोर्ट्स खेळले विपक्षामध्ये आई गावदेवी स्पोर्ट्स खालिंग. असा हा तिसरा सामना असेल. हा तिसरा सामना असेल. लक्ष द्या. ओके, तर हे शेड्यूल पुढचं आपल्याला सेकंड राऊंडचं पाहायला भेटलेलं आहे. आणि आता तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये या शेड्यूलवरती आलेला 2 धाबाही पाहायला भेटत आहेत. 2च्या मदतीनं टोटल स्कोर कार्ड 16 धावसंख्येवरती धावा पाहायला भेटत आहेत. क्रॉस बॅटेडनं पुन्हा एकदा खेळण्याचा तो प्रयत्न होता आणि इथे प्लेन मिस. डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. 16ला 6 विकेट आई गावदेवी बांद्री टीम. हा बॉल मागे तर चाललाय, पाहूयात. तिथे तोपर्यंत ती सिंगलही काढली जाते आणि आता पंचांनी कळवला वाईट बॉल. 61च्या 2 धावा या चेंडूवरती मिळत आहेत. या ओव्हरमध्ये घडलंय काय तर 61ची भरपूर सारी मदत मिळाली आहे. दोन्ही षटकं आपण पाहिले या अगोदरचे, तर तिथे गोलंदाजी खूप चांगली लेंथ लाईनवरती राहिली होती. परंतु या ओव्हरमध्ये जवळजवळ आपण पाहिलं तर 61ची मदत मिळतं आहे. जवळजवळ 3 वाईट बॉल हाताळलेत आणि आता धावफलक जाऊन पोहोचलाय 18 अंकावरती. हाय फुल टॉस होता, पाहूयात. पंचांनी पुन्हा एकदा वाईट कळवलाय. 61वरती नियंत्रण राहिलेलं नाहीत. वेगामध्ये हाताळण्याचा तो प्रयत्न राहिला होता आणि इथे वाईट बॉल येतोय 19वरती. आता धावफलक जिथे धावा येत नव्हत्या अशा परिस्थितीमध्ये गोलंदाज थोडंसं मदत देतोय. अक्षय बॅटची लिडिंग एज आणि जाग्यावरती सभेमध्ये बॉल 7व्या विकेटचं पतन. 19ला 7वी विकेट. विनंती असेल कुणाल बोंबे आपण या. आपल्या शुभासचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. एक अतिशय लेजंडरी खेळाडू, दाभाड परिसरामधील नेहमीच चर्चेमध्ये असणारं नाव मिलिंदजी गोरले यांना आपण इथं सन्मानित करणार आहोत. एक शांत संयमी खेळाडू. आज 40+ क्रिकेट, रेग्युलर क्रिकेट देखील चांगल्या प्रतीने खेळतायत आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेमध्ये आपण करत आहोत. या आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला शुभ सन्मान इथे केला जाईल. अंतिम षटकाचा हा खेळ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. तोपर्यंत हा सन्मान होत असताना आपल्याला पाहायला भेटतोय. कपिल पवारचा अजून एक डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. वारंवार तर गोलंदाजी खूप चांगली राहिली आहे. कौतुक आहे सगळ्याच गोलंदाजांचं, कारण जिथे आपण पाहत आहोत ती संधीच मिळालेली नाहीत मोठे फटके, मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी. आणि त्याचमुळे आपण पाहायला गेलं तर ओव्हरऑल आतापर्यंतचा खेळ पूर्णपणे फिल्डिंग करणाऱ्या टीमकडेच राहिलाय. आता ही पुन्हा एकदा विकेटची संधी आहे. 8वी विकेट धोक्यामध्ये. पकडला गेलाय झेल आणि संपेल तो खेळ.
19ला 8वी विकेट. आणि यानंतर ज्यांच्या वतीने आपल्याला 5व्या क्रमांकासाठी पारितोषिक प्राप्त झाले बाबा ग्रुप केल्ले चे विद्यमान अध्यक्ष विलासजी पाटील आहेत, त्यांना सन्मानित आपण इथे करणार आहोत. तीन बॉल्स जुनी खेळ बाकी आहे आणि त्याच्यामध्ये 8 विकेट गेल्यात. नवीन खेळाडू अभिजित इनाट नंबर 10 वरती आलाय. सध्या तरी पाहायला गेलं तर अजूनही 3 बॉल बाकी आहेत. परिस्थिती खूपच बिकट, जिथे सुरुवातच विकेटवरती विकेट आल्या होत्या. कल्पेशनं तिथे ती सुरुवात मिळून दिली होती. पहिल्याच ओव्हरला 4 विकेट त्याने घेतल्या आणि तिथून तर ती रांगच लागली आहे विकेटची. 19 वरती धाव फलक आहे. 3 बॉलचा खेळ बाकी राहिलाय. पाहूयात अभिजित आल्यालाच क्रॉस बॅटेडनं खेळतोय आणि आता हा झेल. हा झेल असं वाटलं एका क्षणाला की सहजरित्या पकडला जाईल, परंतु बॉडी बॅलन्स थोडंसं स्थिर नव्हतं. क्रॉस अँगलनं तो धावला होता आणि त्यानंतर हा बॉल पकडण्याचा तो प्रयत्न तिथे झेल निसटला आणि त्यामुळे तोपर्यंत मिळून जातील या चेंडूवरती त्या 2 धावा. आणि आता या 2च्या मदतीने धावफलक 21. प्रयत्न चांगला होता, फ्लॅट बॉल निघाला होता. तिथे जर क्षेत्ररक्षक नसता, गॅपमध्ये जर बॉल असता तर तो स्ट्रेट करायला असता, परंतु तिथे झेल सुटलाय. 2 मिळाल्या. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता, परंतु यावेळेस थोडंसं लेंथ मागे ठेवली आहे. इनिंगचा लास्ट बॉल बाकी आहे. आलेला तो डॉट बॉल. टॉससाठी दोन्ही कॅप्टन रिपोर्टिंग करा. जांभिवली स्पोर्ट्स जांभिवली आणि आई गावदेवी स्पोर्ट्स बासे या 2 संघांमध्ये पुढचा सामना असेल. दोन्ही संघांचा कॅप्टन लगेचच आपण इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. सो दोन्ही संघांना विनंती असेल आपण या. पुन्हा एकदा आपण पाहतो तो डॉट बॉल येतोय आणि आता इनिंगची ती समाप्ती. या ओव्हरला ही हालत फक्त 2 धावा. धावफलक 21 मॅचमध्ये करायचे आहेत. 22 धावसंख्येचं टार्गेट. चला पुढचा मॅचचा टॉस आपण करणार आहोत. चला दोन्ही टीमने तिथे रिपोर्ट करा. टॉस बॉक्समध्ये जॉईन होत आहेत संदीपजी पाटील सर. चला आपण टॉस करणार आहोत. विलास पाटील यांना विनंती असेल की आपण या आपल्या शुभासामी इथे टॉस करायला जाईल. जांभिवली स्पोर्ट्स जांभिवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळणारा संघ संदेश पाटील पुरस्कृत केलेला संघ आई गावदेवी स्पोर्ट्स पासे संघ. नाण्याच्या 2 बाजू आहेत. 9797 आणि बाबा चषक. बाबा चषक इट्स अ कॉल आणि तेच आलंय जे मागणी केली तेच आलंय. तर आपण दोन्ही संघांशी चर्चा करूया. हर्ष, एकंदरीत टॉस महत्त्वाचाच असतो प्रत्येक कॅप्टनसाठी आणि माइंडसेट देखील असतो की टॉस जिंकावा. टॉस जिंकलाही काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू आम्ही. पहिल्या मॅचमध्ये ॲज अ कॅप्टन मॅन ऑफ द मॅचचा किताब तू जिंकलास. काय म्हणशील एकंदर ओव्हरऑल या आयोजनाबद्दल? जी स्पर्धा तू खेळलास स्वतः, तिथे तुझी बॅटिंग गोलंदाजी चांगली झाली. काय म्हणशील फ्लडलाईट्समध्ये खेळण्याचा कसा आनंद आला? आयोजन तर खूप उत्तम आहे आणि मला तुमची मेहनत पण दिसते. आज खूप मेहनत करता आणि आम्हाला संधी दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद करतो आम्ही. किती रोखण्याचा प्रयत्न असेल? कितीपर्यंत धावा रोखण्याचा प्रयत्न असेल? 35 ते 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. जयेश आहेत आमच्या समेत ॲज अ कॅप्टन. काय म्हणशील बॅटिंग आली आहे, काय टार्गेट देण्याचा प्रयत्न असेल? 3 षटकामध्ये नक्कीच आम्ही एक 35 ते 40 धावा करण्याचा प्रयत्न करू. ॲज अ कॅप्टन ओव्हरऑल जो परफॉर्मन्स टीमचा झाला आहे नेहमी प्रॅक्टिस सेशनमध्ये सध्याच्या स्थितीला आहेत, काय म्हणशील ॲज अ कॅप्टन म्हणून संतुष्ट आहेस की चांगले परफॉर्मन्स झाला टीमचा? पहिल्या सामन्यामध्ये तर सर्वांनी चांगली कामगिरी केली आहे. पाहूया या सामन्यामध्ये सुद्धा अपेक्षा आहेत तशीच कामगिरी करण्याची. ओव्हरऑल या आयोजनाबद्दल काय म्हणशील? मी आधीही बोललो होते की आपल्या सिटी क्रिकेटमध्ये आपल्याला नाईट टुर्नामेंट पाहायला मिळतात, परंतु ग्रामीण क्रिकेटमध्ये एवढे छान नियोजन कुठेच पाहायला नाही मिळत. तर मी तुमचे अभिनंदन करेन आणि धन्यवाद करेन की आम्हाला इथे खेळण्याची संधी दिलीत. नक्कीच एक चांगली रफ अँड टफ सामना पाहायला मिळेल. नक्कीच
चला दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. सामना देखील सुरू होत आहे. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स टीम. आई गाव द वी स्पोर्ट्स बासे टीम वन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. पुन्हा एकदा जाऊयात जिथे पूर्वार्ध समाप्त झालं आणि उत्तरार्धाला इथे 24 बॉलला फक्त 22च करायचे आहेत. ती कामगिरी पहिल्या इनिंगला खूप चांगली राहिली आहे. आणि आता पाहूयात सेकंड इनिंगमध्ये कशा पद्धतीने बॅटिंग होईल. जिथे गणेश पहिला चेंडू हाताळण्यासाठी. पहिलाच बॉल यावेळेस थोडासा कोण बनून बाहेर निघालाय, त्यामुळे पंचांनी कळवला हा वाईट बॉल. अतिरिक्त धाव मिळून जाते, एकसांना मदत होते. सिंगलनं धाव फलकाला सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला भेटते. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत हा महत्त्वाचा तो सामना. इथून आपण सेकंड राऊंडचे मॅचेस पाहणार आहोत. थोडासा वेट करून मारला होता. तिथे रूम बनवून जागा बनवून खेळण्याचा तो प्रयत्न, तोपर्यंत कल्पेश पवार सध्या तरी स्ट्रायकर एंडला पोहोचतोय. सिंगल मिळेल अक्षयच्या खात्यामध्ये आणि या सिंगलच्या मदतीने आता धाव फलक 2 अंकावरती जाऊन पोहोचताय. धावा छोटं टार्गेट आहे जिथे 22 चेस करायचे आहेत. 24 बॉलला 22 आणि मग अशा परिस्थितीमध्ये आता 2 धावा धाव फलकावरती जॉईन झाल्यात. इनसाइड आउटला खेळायचा होता, तिथे फटका फसलाय. विकेटची संधी आणि तिथे पकडला गेलाय. झेल संपेल कल्पेश पवारचा खेळ. झटका पहिला. उपस्थित असतील तर लगेचच कॉमेडी बॉक्सची मुख्य व्यासपीठाशी आपण संपर्क साधायचा आहे. मंडप डेकोरेटर्सचे कोणीही प्रतिनिधी असतील मुख्य व्यासपीठाशी आपण संपर्क साधा. आयोजकांची सूचना आमच्यापर्यंत येते. कपिल पवार नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इथून दाखल होतोय. 2ला 1 विकेट. सध्या तरी आपण पाहत आहोत ज्या पद्धतीने खेळ पहिल्या इनिंगला राहिलाय तसाच खेळ याही इनिंगला राहतोय की काय. रिक्वायर रन रेट तर खूप कमी आहे, परंतु अशाही परिस्थितीमध्ये विकेट आल्यानंतर मॅच बनवू शकते. आणि इथे हा व्हाईट बॉलचा तो इशारा आला. एक्साची पुन्हा मदत मिळते. धाव फलक आता 3 अंकावरती जाऊन पोहोचलाय. 22 धावसंख्येचा चेस आहे, त्याचमुळे गोलंदाजांना यावेळेस अचूक लेंथ आणि लाईनवरतीच गोलंदाजी करणं गरजेचे आहे. विकेट तर गरजेचेच आहेत, परंतु काही डॉट बॉल ही येणं गरजेचे असतील. ओबपिश होता, बीट करून निघालाय. पुन्हा यावेळेस देखील आपण पाहत आहोत चांगला चेंडू आहे. इकॉनॉमी चांगली ठेवावी लागेल तर तुम्ही या मॅच मध्ये बनून राहाल. डॉट बॉल यावेळेस आपल्याला पाहायला भेटला गणेशाचा कपिलच्या विरोधामध्ये. पुन्हा त्याच लेंथ लाईन वरती यावेळेस देखील आपण पाहत आहोत पुन्हा बीट करून निघालाय. चांगली गोलंदाजी. ज्या पद्धतीने तुम्ही टार्गेट सेट केलेला आहे त्या पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. पहिलेच पॉवर प्लेचं जर षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं जर षटक कमी धावसंख्येचं राहिलं तर मॅच बनवू शकते. याच उद्दिष्टानं हे गणेशनं आतापर्यंत चांगले चेंडू हाताळणी केली आहे. वेट करून मारलाय, हवा दिली, वेट दिलं आणि त्यानंतर हा बॉल प्रेक्षक स्टँड मध्ये चाललाय. मस्तक पे दस्तक, चेंडू सीमा पार, षटकार. आला आणि त्यानंतर वेट अँड वॉच या पद्धतीचा तो स्ट्रोक होता. पाहिल्यानंतर प्रत्युत्तर चांगलं दिलं, षटकार आला. यावेळेस पायचीटची अपील आणि आता सापडलाय खेळाडू हा मिडल स्ट्रिक मध्येच, त्याचमुळे अपील स्वीकारली आहे. विकेट क्रमांक 2. एका ओव्हरचा खेळ झाला. 9 वरती धाव फलक, 18ला आता 13 करायचे आहेत. सामना बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी खूपच सोपा आहे. जिथे आई गावदेवी गोंदाडे टीम मैदानाच्या आतमध्ये खेळते
2 विकेट महत्त्वपूर्ण राहिल्यात, परंतु ती कामगिरी करून गेलेत. तर ज्या धावा हव्या होत्या पहिल्या ओव्हरला त्या धावा कुठल्या गेलेल्या आहेत, त्यामुळे सामना सोपा आहे. 18 बॉलला 13 करायचे आहेत. चला मॅच चालू करा लगेचच. न्यू बॅटर आपल्याला अजय भोईर पाहायला भेटतोय, जिथे नॉन स्ट्राईक एंडला तो पाहायला भेटतोय. गोलंदाजीमध्ये रितेश. हो तेज थरार बॉल, यावेळेस देखील बॉडीवरती हाताळण्याचा प्रयत्न, थोडेसे सफल झाले होते, बरोबर स्ट्रीकवरनं निघालाय. तेज थरार चेंडू, वेग भन्नाट राहिला या गोलंदाजाचा पहिल्या चेंडूवरती, आणि तिथे आपण पाहत आहोत ते प्रत्युत्तर थोडंसं कमी पडलंय, त्यामुळे हा पहिला चेंडू मात्र डॉट बॉल येतोय. 17 बॉलला अजूनही 13 करायचे आहेत. लोवेस्ट स्कोरिंग मॅच आहे, लेस दॅन बॉल टू इक्वेशन या मॅचमध्ये पहिला चेंडूपासून राहिला, आणि त्यामुळे आपण पाहत आहोत तो दबाव सध्या तरी दिसलेला नाहीत फलंदाजी करणाऱ्या टीमवरती. अजून एक बॉल, या ओव्हरचा आपण पाहत आहोत पुन्हा एकदा बीट करून निघालाय. प्लॅन मीन्स विकेट किपर शादस्थानामध्ये हाही बॉल चाललाय. रितेश हे षटक आता दोन्ही बॉलवरती आतापर्यंत चांगलं राहिलंय. हो लगातारचा आता हा तिसरा डॉट बॉल येतोय, त्यामुळे तो कॉन्फिडन्स उर्वरित खेळाडूंना हे मिळालाय, आणि त्यामुळे पॉझिटिव्ह इंटेंटनं आतापर्यंत कामगिरी राहिली आहे. जरूर पहिल्या ओव्हरला त्या 9 धावा जरूर आल्यात, परंतु मग त्यानंतरही कमबॅक होऊ शकतो हे असं दाखवत आहेत. चांगली कामगिरी. मैदानाच्या आतमध्ये रितेशचं कौतुक आहे. लगातारचे तिन्ही बॉल बरोबर त्या लेंथवरतीच पडतायत. लेंथवरती पडल्यानंतर जो बाउन्स मिळतोय, वेग मिळतोय, त्यानंतर तो खेळणं थोडंसं अवघड आहे अक्षयला, असं चित्र दिसलंय तिन्ही बॉलवरती. हा बॉल पुन्हा एकदा निघालाय, तेच चित्र आहे, पुन्हा तेच चित्र राहिलंय. बॅट स्विंग भरपूर वेगामध्ये फिरते, परंतु त्याही वेगापेक्षा जास्त चेंडू वेगाने निघालाय, आणि आता हा चौथा लगातारचा डॉट बॉल आलाय. हा मॅचमध्ये ट्विस्ट निर्माण होते असं वाटतंय, कारण पहिल्या ओव्हरला त्या 9 धावा होत्या, आणि मग त्यानंतर लगातार 4 डॉट बॉल आलेत. पुन्हा एकदा लोवेस्ट स्कोरिंग मॅच हाय व्होल्टेजकडे वाटचाल करते असं वाटतंय, कारण उर्वरित अजूनही इथून पाहायला गेलं तर 13 धावसंख्येची गरज आहे. चेंडू तो डिलिव्हर्ड केलेला नाहीत. तारेमध्ये राहणं गरजेचं असेल. सध्या तरी संघर्ष जारी आहे अक्षयचा. ॲज अ ओपनर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, परंतु ती कामगिरी आतापर्यंत राहिली आहे. 5 बॉल त्याने खेळलेत, आणि आता यावेळेस मात्र तो व्हाईट बॉल पंचांनी कळवलाय. ओके, चॅलेंज केलेला आहे. व्हाईट बॉलसाठी चॅलेंज केलेला आहे पंचांच्या निर्णयाला, आणि आता सध्या तरी पाहूयात बॉल शेक केला जातोय. यासाठी व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे थर्ड पंचांकडनं देखील. एक्साची पुन्हा एकदा ती मदत मिळते. एक्साच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलेला, आता धावा 10 अंकावरती. 22चा पल्ला गाठायचा आहे. 12 धावसंख्येची अजूनही इथून गरज असेल. राहिले मात्र 14 बॉल. 14 बॉलला 12 धावसंख्येची गरज. हो, चांगला स्ट्रोक आहे. चान्स कमी आहे. थ्रू दी कव्हर चेंडू डायरेक्टली निघालाय प्रेक्षक स्टँड मध्ये. या सिक्सर. आणि तिथे तो रिझल्टही तसा मिळालाय, कारण बरोबर बॉल निघाला प्रेक्षक स्टँड मध्ये. षटकार पाहायला भेटला आपल्याला, आणि पूर्णपणे आपण पाहत आहोत त्या षटकाराच्या मदतीने तो दबाव कमी झाला. परंतु सध्या तरी ही ओव्हर सध्या तरी हायलाइट्स राहिली आहे, ती दाखवली जाते. लगातारचे ते काही डॉट बॉल आले, ते डॉट बॉलवरती डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटले. 4 डॉट बॉल आल्यानंतर अंतिम चेंडूवरती तो प्रहार पाहायला भेटला.
या अंतिम बॉलवरती पाहूयात किती धावा येतील आणि तोपर्यंत ती आलेली सिंगलच्या मदतीने ओव्हर क्रमांक यावेळेस समाप्त केली जाईल. 2 ओव्हर्सचा खेळ झालाय आणि 2 ओव्हर्सच्या खेळानंतर धावफलक आपल्याला पाहायला भेटतंय 17 अंकावरती. राहिले 12 बॉल मॅचमध्ये करायचे आहेत. अजून देखील इथून 5 धाबा. 12-5. चला फिल्डिंग लगेचच सेट करायचे आहे. 12 बॉलमध्ये 5 धावसंख्येची इथून फक्त गरज असेल. सामन्यामध्ये पूर्णपणे आपण पाहत आहोत मजबूत पकड बॅटिंग करणाऱ्या टीमशी जिथे राहिले आहे. अक्षयचा फायनली आपण पाहत आहोत तो संघर्षाचा संघर्षमय एक महत्वाचा षटकार आला आणि तिथून तो सामना सोपा झालाय. निखिल आता आपल्याला पाहायला भेटतोय बॉलिंग मार्कवरती. 12 बॉलमध्ये फक्त 5 धावसंख्येची गरज. पामध्ये टाकण्याचा प्रयत्न बॉल मागे चाललाय तिथे अडवला गेलाय. वेल स्टॉप. लेग बाईची एक सिंगलच्या मदतीने धावफलक आता 18 अंकावरती जाऊन पोहोचलाय. उर्वरित 4 धावसंख्येची गरज. 11 बॉलमध्ये 4. विकेट आलेला नाही त्यामुळे तो दबाव तितकासा जाणवत नाहीत कारण इथून ती कामगिरी चांगली राहिली आहे. आणि आता कदाचित आणि निघाला बॉल. श्रीडू सीमा पार आलेला हा चौकार आणि आता चौकाराच्या मदतीनं खेळ खल्लास. अभिनंदन. सामना जिथे जिंकला आणि आता लगेच जाऊयात आपण माझ्या मॅन ऑफ द मॅच कडे. पहिलं जे षटक होतं जिथे पहिल्या षटकामध्ये आलेल्या त्या 4 विकेट. मॅचची समरी पहा जिथे आपण पाहत आहोत कल्पेश पवारचं ते षटक होतं जिथे एकच धावसंख्येचं षटक आणि 4 विकेट त्याने घेतल्या होत्या. त्याचमुळे तो ठरलाय यमाचा मॅन ऑफ द मॅच. चला कल्पेश पवार आपण लगेचच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. स्वागत आहे आपलं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये.